आज आपण करणार आहोत कैरीचे करम। त्यासाठी आपण साहित्य घेतले आहे। कैरी मोठ्या 3, त्या स्वच्छ धुवून पुसून चिरून घेतल्या आहेत। त्यानंतर आपण घेतला आहे चटणी, साखर, मीठ, हिंग, हळद, मेथी दाणे, तेल, जिरे आणि मोहरी। आता आपण करमसाठी लागणारा मसाला तयार करू। प्रथमतः घातली मोहरी, ती भाजून घ्यायची आहे। आणि आधी त्याला मोहरी काढून मोहरी तडतड वाजण्यास सुरुवात झाली आहे। अशी छान मोहरी भाजून घ्यायची। त्याच्यावर तुम्ही थोडंसं झाकला तरी चालेल, नाहीतर मोहरी भाजून आता प्लेटमध्ये काढून घेणे। त्यानंतर आपण त्यात घालणार आहोत जिरे पण छान भाजून घ्यायचे। असे छानपैकी भाजून घेणे। जिरे पण भाजून झाले की मोहरीच्या प्लेटमध्येच काढून घेणे। एकत्र केलं तरी चालेल। यानंतर त्यात आपण घालणार आहोत मेथी दाणे। मेथी दाणे 1 चमचाच घ्या, जास्त घेऊ नका। मेथी दाणे पण त्यात काढून घेणे। आंबा चिरून घेतलेला आहे, त्यामध्ये मसाला घालणार आहोत। पहिला हिंग छोटा 1 चम्मच, हळद 1 चम्मच, मीठ अंदाजे, साधारणतः 3 आंब्याला 1-2 चमचे तरी लागेल। साखर 4 चमचे घाला, जेणेकरून आंब्याचा आंबटपणा कमी होईल। व आपण चटणी, तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्या पद्धतीनं चटणी घाला। हे अशा प्रकारे सर्वजण बुक्का घालतात, म्हणजे मिरची पावडर। आपण चटणी घालणार आहोत, कारण की चटणीमध्ये मसाला भरपूर असतो, त्याचा आणि याला स्वाद येतो, म्हणून आपण चटणी वापरणार आहे। आपण मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण लागलं पाहिजे। चटणी, हळद, मीठ, साखर सगळं मिक्स व्हायला पाहिजे। हे अशा पद्धतीनं। आणि जे आपण मसाल्यासाठी लागणारे जिरे, मोहरी जे भाजून घेतलं होतं ते एकत्र करून असं चेचून घ्यायचं आहे। हे मिश्रण तुम्ही मिक्सरला बारीक केले तरी चालेल, पण मिक्सरला बारीक केले की खूपच बारीक होते। हे कसं जरा मोठं ठेवायचं। त्या भाजून घेतलेले मिश्रण हे वाटून घेतलेले आहे। आता आपण याला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी आपण पातेलं घेतलं आहे। हे वाटून घेतलेले जे मिश्रण आहे ते आता त्या आंब्यामध्ये घालणे आणि मिक्स करून घेणे, आणि मग याला फोडणी द्यायची। आणि आता आंब्याचा सीझन असल्यामुळे खूप छान छान कैरी बाजारात आलेल्या असतात। ह्या अशा पद्धतीनं करून घेणे। मिक्स करून घेतलेले आहे। पूर्णपणे मिक्स झाल्यावर यावर आपण आता फोडणी घालायची आहे। यासाठी आता आपण जे तेल घेतलेलं आहे ते तेल यामध्ये घालायचं आहे फोडणीसाठी। तेल भरपूर घ्या।
आणि थोडीशी यामध्ये तेल गरम झाले की थोडीशी मोहरी घालायची. तेल गरम झाले, आता यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत. मोहरी तडतडून झाली की गॅस बंद करणे व तेल थोडस गार करणे. मोहरी तडतडून वाजायची बंद झाली पाहिजे. आपण जे आता तेल गरम केले होते ते थोडस थंड झाले, त्याच्यामध्ये आता हे आंब्याचे जे मिश्रण केले ते त्यात घालूया. आता ते सर्व असं व्यवस्थित हलवून घेऊन थोडा वेळ मुरत ठेवायचे आहे. सर्व मिश्रण हलवून व्यवस्थित ठेवणे आणि थोडा वेळ मुरत ठेवणे आणि मग ते खाण्यासाठी तयार होईल. हे बघा, तेल असं व्हायला पाहिजे जेणेकरून ते छान होत. अशा पद्धतीने आपलं कैरीचे करम तयार झाले आहे. हे 15 दिवस तर सहज टिकतं. आता हे खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही मस्तपैकी करून त्याचा आस्वाद घ्या. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.